मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धेचा या आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचे पहिल्यांदा स्वागत. तर मित्रांनो याआधी आपण 700-800 प्रश्न पाहिलेले आहेत. किती 800 प्रश्न आपण याआधी पाहिलेले आहेत. आज आपण 801 ते 900 पर्यंत प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न बघा, चंद्रावर जाणारा पहिला अंतराळवीर कोण? तर नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर जाणारा पहिला अंतराळवीर आहे. तर डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला. कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची राजधानी म्हटले जाते? तर मित्रांनो इलेक्ट्रॉनिकची राजधानी जर म्हटले तर बेंगलोर. भारताचा पहिला उपग्रह कोणता? तर भारताचा पहिला उपग्रहाचे नाव आहे आर्यभट्ट. समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जातात? तर अल्टिमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येतो? तर ही जीवनसत्वाच्या अभावाने वांझपणा येतो. अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो? तर अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून युरेनियमचा वापर केला जातो. औष्णिक वीज निर्मिती तयार करण्यासाठी इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो? तर औष्णिक वीज निर्मिती करण्यासाठी कोळसाचा वापर इंधन म्हणून केला जातो. लैंगिक परिपक्वता येण्याच्या काळाला काय म्हणतात? तर लैंगिक परिपक्वता येण्याच्या काळाला पौगंडावस्था असे म्हणतात. चुनखडीस खूप उष्णता दिली असता कोणता वायू बाहेर पडतो? तर चुनखडीला जास्त उष्णता दिल्यावर कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडत असतो. लाल काचेतून पहिल्या झाडाची हिरवी पाने कशी दिसतात? तर लाल काचेतून काळ्या रंगाची ही हिरवी पाने दिसत असतात. मोत्यांमधील रासायनिक घटक कोणता? तर मोत्यांमधील रासायनिक घटक आहे कॅल्शियम कार्बोनेट. लक्षात राहू द्या, कॅल्शियम कार्बोनेट. कोणत्या धातूला रसायनाचा राजा असे म्हणतात? तर सल्फ्युरिक ऍसिडला रसायनाचा राजा म्हणतात. औद्योगिक क्रांतीच्या कालखंडात टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर औद्योगिक क्रांतीच्या कालखंडात अलेक्झांडर बेल याने टेलिफोनचा शोध लावला. वस्तूचे वजन सर्वात जास्त कोठे असते? तर पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. बहिर्वाहक भिंगाच्या सहाय्याने कोणत्या दृष्टिकोन दूर केला जाऊ शकतो? तर दूरदृष्टी दूर केली जाऊ शकते. माता पित्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा वारसा हक्क निश्चित करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केला जातो? तर माता पित्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा वारसा हक्क निश्चित करण्यासाठी DNA याचा वापर केला जातो. तर कशामुळे दुधाचा रंग पिवळसर दिसतो? तर केरोटीन यामुळे दुधाचा रंग पिवळसर दिसतो. ध्रुव अणुभट्टी कोणत्या ठिकाणी आहे? तर ध्रुव जे अणुभट्टी आहे ती मुंबई या ठिकाणी ही अणुभट्टी आहे. कक्ष तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग किती असतो? तर 344 मीटर पर सेकंद इतका वेग असतो. शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य कोणता मेंदू करतो? तर शरीराचा तोल जो सांभाळण्याचे कार्य असते तो लहान मेंदू करत असतो. काही वेळा आपण उत्तर देतो शरीराचा तोल आपले पाय सांभाळत असतात, पण मित्रांनो असे उत्तर चुकीचे असतात. यासाठी तुम्हाला खरी अभ्यासाची गरज आहे. तर MRI चे विस्तारित रूप काय? तर मॅग्नेटिक रिसोनन्स इमेज हे MRI चे विस्तारित रूप आहे. कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? तर क्लोरोफिल या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसत असतात. रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर पिग्नोमॅनोमीटर हे रक्तदाब मोजण्यासाठी उपकरण वापरले जातात. पुढे बघा, भारताच्या पहिल्या मंगळयानाचे नाव काय आहे? तर मार्स ऑब्रायटर हे भारताच्या पहिल्या मंगळयानाचे नाव आहे. महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर हे सर्वांना माहिती आर्वी या ठिकाणी जुन्नर तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यात हे ठिकाण आहे. कोणते गुणसूत्र पुरुषांमध्ये आढळतात? तर XY जे गुणसूत्र असतं ते पुरुषांमध्ये आढळतं. अग्निबाणात इंधन म्हणून काय वापरले जाते? तर अग्निबाणात इंधन म्हणून द्रवरूप हायड्रोजन वापरले जाते. मानवाने वापरात आणलेला पहिला धातू कोणता? तर मानवाने सर्वप्रथम वापरात आणलेला कॉपर म्हणजे तांबे हा पहिला धातू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो? तर पोलीस उप अधीक्षक या दर्जाचा अधिकारी असतो. दहशतवादासंबंधी काम करणारा महाराष्ट्र पोलिसांचा विभाग कोणता? तर ATS जो विभाग आहे तो दहशतवादासंबंधी काम करणारा महाराष्ट्र पोलिसांचा विभाग आहे. ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? तर ऑपरेशन ग्रीन हंट जे आहे ते नक्षलवाद याच्याशी संबंधित हे ऑपरेशन आहे. कोणत्या संघटना केंद्रीय पोलीस दलातील आहेत? तर CRPF, CISF, SSB आणि ITBP
या संघटना केंद्रीय पोलीस दलातील आहेत। राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात तयार करण्यात आलेले विशेष पोलीस दल कोणते? तर फोर्स 1 हे विशेष पोलीस दल महाराष्ट्र राज्यात तयार केलेले आहे। भारतीय राखीव बटालियन म्हणजे IRB सह राज्य पोलीस बलाचे महाराष्ट्रात किती गट कार्यरत आहेत? तर 19 गट महाराष्ट्रात कार्यरत आहेत। महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या प्रशिक्षण केंद्राची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या प्रशिक्षण केंद्राची स्थापना जी आहे ती 1906 या साली करण्यात आलेली आहे। सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या राज्यात आहे? तर तेलंगणा या राज्यात हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे। रॉ चे विस्तारित रूप काय आहे? रिसर्च अँड एनालिसिस विंग हे रॉ चे विस्तारित रूप आहे। महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण? तर मीरा बोरवणकर या महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत। भारतातल्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण? तर किरण बेदी ह्या भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत। आणि महाराष्ट्रातील म्हणलं तर मीरा बोरवणकर या महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत। महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या जिल्ह्यांना लागून नाही? तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम जो आहे तो मुंबई या जिल्ह्यांना लागून नाही। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ मध्ये फास्ट वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून पुन्हा बघू शकता। मित्रांनो, जर घाई असल्या कारणाने व्हिडिओ तसा आपल्याला बनवायला लागलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला बघायचा असेल व्यवस्थित प्रश्न, व्यवस्थित अशी माहिती, तर तुम्ही जरा थोडं ते पॉज करून बघू शकता। जिल्ह्याचे होमगार्ड पथकाचा प्रमुख कोण असतो? तर जिल्हा समादेशक हा जिल्ह्याच्या होमगार्ड पथकाचा प्रमुख असतो। नागपूर जिल्ह्यातील मिलिटरी ट्रेनिंग स्कूल कोठे आहे? तर कामठी या ठिकाणी मिलिटरी ट्रेनिंग स्कूल आहे। कार्यालयीन कामकाजात पत्र व्यवहारासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो? तर MS ऑफिस हा कार्यालयीन कामकाजात पत्र व्यवहारासाठी हा प्रोग्राम वापरला जातो। वेबसाईटच्या मुख्य पृष्ठाला त्या वेबसाईटचे काय म्हणतात? होम पेज असे म्हणत असतात। संगणक हा माहिती साठवणे व गणित प्रक्रिया करताना कोणती नंबर पद्धती वापरतो? तर बायनरी ही पद्धत वापरत असतो। संगणकाचा असा कोणता भाग असतो ज्याला तुम्ही प्रत्यक्ष स्पर्श करू शकतात? तर हार्डवेअरला प्रत्यक्ष स्पर्श करू शकता। संगणकातील कोणकोणते स्टोरेज डिव्हाइस आहेत? तर हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, CD हे स्टोरेज डिव्हाइस आहेत। शिवसमुद्र जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक या राज्यात शिवसमुद्रम हा जलविद्युत प्रकल्प आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जे विद्यापीठ आहे ते नागपूर या ठिकाणी आहे। लोणार सरोवर हे कोणत्या पाण्याचे सरोवर आहे? तर लोणार सरोवर जे आहे ते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। बुलढाणा या जिल्ह्यात हे सरोवर आहे। बुलढाणा या जिल्ह्यात हे सरोवर आहे। कोकरू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर कोरकू जमातीचे लोक जे आहेत ते अमरावती या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात। दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यात दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे। चारमिनार हे हैदराबाद मध्ये आहे। तर कुतुब मिनार कुठे आहे? तर चारमिनार कुठे? हैदराबाद मध्ये। आणि कुतुब मिनार जो आहे तो दिल्ली या ठिकाणी कुतुब मिनार आहे। हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात जास्त प्रमाणात आहेत? तर हिऱ्याच्या खाणी ज्या आहेत त्या आफ्रिका खंडात जास्त प्रमाणात आहेत। काझीरंगा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर एकशिंगी गेंड्यासाठी हे काझीरंगा अभयारण्य प्रसिद्ध आहे। ते अभयारण्य आसाम या राज्यात आहे। पृथ्वीला स्वतःभोवती 1 अंश फिरण्यास किती वेळ लागतो? तर पृथ्वीला स्वतःभोवती 1 अंश फिरण्यासाठी 4 मिनिटे इतका वेळ लागतो। आणि पृथ्वीला स्वतःभोवती परिवलन करण्यासाठी 24 तास लागतात आणि परिभ्रमण करण्यासाठी 1 वर्ष म्हणजे 365 दिवस इतका वेळ लागतो। जगातील सर्वात उंच धबधबा कोणता? तर एंजल फॉल्स हा जगातील सर्वात उंच धबधबा आहे। वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले? तर कृष्ण प्रथम या राजाने कैलास मंदिर बांधलेले आहे। भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? तर भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प जो आहे तो जिम कार्बेट हा उत्तराखंड या राज्यात आहे। उत्तराखंड या राज्यात हा जिम कार्बेट हा व्याघ्र प्रकल्प आहे। देशातील पहिले मातीचे धरण गंगापूर कोणत्या शहराजवळ आहे? तर नाशिक या ठिकाणी गंगापूर हे मातीचे धरण आहे आणि ते गोदावरी या नदीवर आहे। कोणत्या भूकंप लहरींचा वेग सर्वाधिक असून जास्त घनतेच्या माध्यमातून जाताना त्यांचा वेग वाढतो? तर प्राथमिक लहरीतून त्यांचा वेग वाढत असतो।
गुरु शिखर हे कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे? तर गुरु शिखर जे आहे ते अरवली या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. यमुना व गंगा दोन नद्यांचा संगम कुठे होतो? तर यमुना गंगेचा संगम जो आहे तो अलाहाबाद या ठिकाणी होतो. कोणत्या कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात? तर बघा, पनामा कालव्याला पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. भारतातील कोणत्या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? तर तुम्हा सर्वांना माहिती, या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे केरळ. 1048 इतके लिंग गुणोत्तर आहे. जगामध्ये साखरेचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात होते? तर जगामध्ये सर्वाधिक साखरेचे उत्पादन जे आहे ते ब्राझील या देशात होते. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? तर बघा, मुठा नदीवर खडकवासला हे धरण आहे. मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड हा जिल्हा मोठा आहे. आणि महाराष्ट्रात जर म्हटलं सर्वात मोठा जिल्हा तर तो अहिल्यानगर, जुना अहमदनगर हा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली कोठे स्थापन करण्यात आली? तर महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी इचलकरंजी, कोल्हापूर या ठिकाणी स्थापन करण्यात आली. तर महाराष्ट्राचे मँचेस्टर याच इचलकरंजी याला म्हणतात. भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी कोणत्या साली सुरू झाली? भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी ती मुंबई या ठिकाणी सुरू झाली आणि ती 1854 या साली स्थापन करण्यात आली होती. अजिंठा लेण्यांचा शोध कोणी लावला? तर जॉन स्मिथ याने अजिंठा लेणीचा शोध लावला होता. दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या महासागरात भारताने उभारलेले आहे? तर दक्षिण गंगोत्री हे केंद्र अंटार्क्टिका या महासागरात भारताने उभारलेले केंद्र आहे. अलास्का ही पर्वतरांग कोणत्या देशात आहे? तर अलास्का ही पर्वतरांग जी आहे ती अमेरिका या देशात आहे. भारतातील पहिली मेट्रो रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? पहिली मेट्रो भारतातील 1984 साली सुरू झाली. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर मित्रांनो, सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. पुढे पहा, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? तर हिराकुंड धरण जे आहे ते भारतातील सर्वात लांब धरण आहे आणि ते ओडिशा या राज्यात हे धरण आहे. सूर्यप्रकाशाला सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? तर सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद इतका वेळ लागतो. 8 मिनिट 20 सेकंद. शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर शहराचा प्रथम नागरिक असतो महापौर. देशाचा प्रथम नागरिक असतो राष्ट्रपती. देशाचा प्रथम नागरिक पंतप्रधान नसतो तर तो राष्ट्रपती असतो. आणि गावचा प्रथम नागरिक सरपंच असतो. भारतात सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात महानगरपालिका स्थापन करण्यात आली? तर भारतात सर्वप्रथम मुंबई या जिल्ह्यात महानगरपालिका 1882 या साली स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका कोणती? तर क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका आहे ती पुणे महानगरपालिका, लक्षात राहू द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागास प्रवर्गासाठी किती टक्के जागा राखीव असतात? तर 27% जागा ज्या असतात ते मागास प्रवर्गासाठी जागा राखीव असतात आणि 33% हे महिलांना आरक्षण हे आहे. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती टक्के वाटा ग्रामपंचायतला मिळतो? तर गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 30% वाटा जो असतो तो ग्रामपंचायतीला मिळत असतो. प्रत्येक महिन्यात ग्रामपंचायतच्या किती सभा होणे बंधनकारक आहे? तर प्रत्येक महिन्यात ग्रामपंचायतीच्या एक सभा होणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायत सभा आणि ग्रामसभा यातील फरक लक्षात घ्या. चला पुढे बघा, महाराष्ट्र राज्यात किती महसूल विभाग आहेत? तर महाराष्ट्र राज्यात 6 महसूल विभागे आहेत. बंगालमध्ये शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालमध्ये शांतिनिकेतनची स्थापना केलेली आहे. 1885 साली राष्ट्रीय सभेची काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर डॉक्टर एलन ह्यूम यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सभेची म्हणजे काँग्रेसची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन केव्हा भरले होते? तर राष्ट्रीय सभेचे 28 डिसेंबर 1885 या दिवशी पहिले अधिवेशन भरले होते. इन्कलाब जिंदाबाद या घोषणेचे जनक कोण आहेत? तर मित्रांनो बघा, इन्कलाब जिंदाबाद या घोषणेचे जनक मोहम्मद इक्बाल हे या घोषणेचे जनक आहेत. गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व जे आहे ते सरोजिनी नायडू यांनी केलेले होते, नाहीतर म्हणतात महात्मा गांधी.
तर गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलेले होते. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार, महत्वाचा करार, हा करार पुणे करार येथे केव्हा झाला होता तर 25 सप्टेंबर 1932 या साली पुणे करार झाला होता. आगा खान पॅलेस कुठे आहे जर म्हटलं तर आगा खान पॅलेस पण पुणे या जिल्ह्यात आहे. काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन फैजपूर येथे केव्हा पार पडले तर काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन जे आहे ते फैजपूर येथे 1936 साली पार पडले होते. तर मुंबई बंदरातील कोणत्या युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठाव केला तर मित्रांनो तलवार या युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठाव केलेला होता. आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष व सरसेनापती कोण होते तर आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस आणि सरसेनापती हे पण सुभाषचंद्र बोस होते. ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कोणत्या साली मंजूर केला तर 18 जुलै 1947 या दिवशी ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर केला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांची तुलना कोणाशी केली जाते तर सरदार वल्लभभाई पटेल यांची तुलना बिस्मार्क हे जर्मनीचे आहेत यांच्याशी तुलना केली जाते. चौधरी चरण सिंग पंतप्रधान असताना महाराष्ट्रातील कोणते व्यक्ती उपपंतप्रधान होते. जेव्हा ते चौधरी चरण सिंग पंतप्रधान होते तेव्हा महाराष्ट्राचे कोणते व्यक्ती इथं असं मुख्यमंत्री होते तर यशवंतराव चव्हाण जे होते ते मुख्यमंत्री होते त्या ठिकाणी. गरिबी हटावची घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली तर गरिबी हटावची घोषणा जी आहे ती 5व्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली होती आणि घोषणा दिली होती इंदिरा गांधी यांनी. पेशवे आणि इंग्रजी यांच्यामध्ये शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली तर 1818 मध्ये पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई झाली होती. दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली स्त्री कोणती तर दिल्लीच्या तख्तावर बसलेली पहिली स्त्री जी आहे ती रजिया सुलतान ही दिल्लीच्या तख्तावर बसणारी पहिली स्त्री आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले 900 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. तर आता फक्त आपले 100 प्रश्न घ्यायचे बाकी आहेत म्हणजे आपले 1000चे जे टार्गेट आहे ते पूर्ण झालेले. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलाय ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि तुमचे जे मित्र असतील त्यांना व्हिडिओची लिंक शेअर करा आणि जे कोणी नवीन असेल नवीन व्हिडिओ हाच पहिल्यांदा बघितला असेल तर इथून मागचे जे 800 प्रश्न आहेत ते सर्वांनी पाहून घ्या. तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.